नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता राकेश हा शलाकाचा चेहरा अगदी त्याने दाबलेला असतो, तिचा गळा दाबलेला असतो, तर शलाकाला खूप असा त्रास होत असतो आणि योगायोगाने मात्र आता आपली ईशू तेथे आलेली असते। ईश्वरी जेव्हा समोर जे काही दृश्य आहे तर ते पाहते, तिला खूप मोठा असा धक्का बसतो। तेव्हा आता ईश्वरी जोरात शलाकाताई असं ओरडते, तेव्हा आता राकेश लगेच घाबरतो, त्याला कळते की तेथे ईश्वरी आली म्हणून। तेव्हा राकेश तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो लगेच आपल्या तोंडाला पुन्हा मास्क लावतो, तर ईशू ही जोरात ओरडते की कोण आहे रे तू। तेव्हा तो लगेच जोराने धक्का देतो आणि तेथून पळ काढतो, तर ईशू ही त्याच्या मागे धावत असते की अरे थांब थांब। तेव्हा मात्र शलाकाला खूप असा त्रास होत असतो, कारण त्याने आता शलाकाचा गळा दाबलेला असतो म्हणून तिला खूप असा दम लागलेला असतो, ती जोरजोराने श्वास घेत असते। ईशू म्हणते की शलाकाताई काय होतं, काय थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते। तर शलाका म्हणते की तो आला होता, तो राजेश्वर आला होता। तेव्हा आता ईशू सुद्धा अगदी घाबरतच विचारते की तो तुमचा नवरा होता का। शलाका म्हणते की हो तो माझा नवरा होता, तो आत्ता पळून गेलेला, तो मला मुंबई सोडून जाण्याची धमकी देऊन गेला। अगं ईशू तो मला मारून टाकणार आहे। शलाका मात्र आता खूप अशी घाबरलेली असते, ताई मला खरंच खूप भीती वाटते, खरंच मला सांग ना मी काय करू। शलाका पूर्णपणे घाबरून गेलेली असते। ईशू म्हणते की ताई हे बघा, तुम्ही घाबरू नका, ही अशी लोक फक्त धमकी देतात, तुम्ही रडू नका, तुम्ही शांत व्हा बरं अगोदर। तर शलाका अजून घाबरलेलीच असते। शलाका घाबरतच म्हणते की नाही मला माहिती आहे तो काही पण करू शकतो, तो राक्षस आहे, त्याने मला सिगरेटचे जे काही चटके दिलेले आहे ते अजून माझ्या अंगावर आहे, म्हणून शलाका खूप घाबरते। तेव्हा आता ईशू म्हणते की प्लीज शलाकाताई शांत व्हा बरं, आणि हे बघा तुम्ही शांत व्हा, घाबरू नका बरं इतकं, आपण राकेशजींना सांगू आणि त्या माणसाची चांगली बँड वाजवूयात, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, स्वतःला शांत करा बरं, तुम्ही प्लीज रडू नका बरं, थांबा। म्हणून आता ईशू ही शलाकाला आपल्या मिठीत घेते आणि तिला सावरत समजावत म्हणते की हे बघ गणूबाप्पा, ह्या ताईच्या आयुष्यातील हे विघ्न सुद्धा तू दूर करशील असा माझा पूर्ण विश्वास आहे। त्यानंतर आता इकडे लावण्य मात्र आता ह्या अर्णवचे कान भरत असते की अरे तू उगाच तिला एक चान्स दिला, आत्ताच्या आत्ता तू तिला ऑफिसच्या बाहेर काढायला हवं होतं, तिचं तू ऐकायला नको होतं। अर्णवला आता राग येतो, अर्णव म्हणतो की हे बघ लावण्या, काय करायचे आणि काय करायचे नाही हे मी ठरवणार, तू मला ते ठरवायचे नाही, ते फक्त मी डिसिजन घेऊ शकतो, मला काही असं शिकू नकोस। तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की बरं, आणि लावण्याला राग येतो। त्यानंतर आता इकडे अर्णवच्या घरी सर्वजण आता एकत्र जेवायला बसतात, तर अंजली उभी असते। आजी म्हणते की अगं तू का उभी आहेस, तू सुद्धा बस ना जेवायला। अंजली म्हणते की नाही आजी, मी आज ईश्वरी बरोबर ऑफिसमध्ये माझ्या स्वतःच्या हाताने गणपतीचं डेकोरेशन केलं, खरंच मला खूप असा आनंद वाटतो, माझं इतकं पोट भरलेलं आहे, खरंच काय मज्जा आली। तेव्हा अर्णव मात्र तेथे हे सर्व ऐकत असतो, तर आजी खुशून म्हणते अगं सणांची मज्जा ही सगळ्यांसोबतच असते। तर आजी म्हणते की हो ना अगं खरं आहे, आणि ती ईश्वरी खरंच इतकी उत्साही क्रिएटिव्ह आहे, खरंच इतकं सुंदर डेकोरेशन त्या मुलीने केलं, निदान तिचं डेकोरेशन बघण्यासाठी तरी गणपती बाप्पांनी ऑफिसमध्ये यावं। तेव्हा आता अर्णव म्हणतो की नाही ना, काही झालं तरी हे चॅलेंज मी जिंकणार आहे ताई, हे लक्षात ठेव। तेव्हा मात्र आता मामा म्हणतात की अर्णव अरे इतकं कशाला मनावर घेतोस रे तू, अरे ती सहज बोलते, तू इतकं मनावर घेऊ नकोस। त्यावर आता आकाश सुद्धा हा अर्णवला समजावतो की अरे अरे मला जे ताईचं जे काही आहे ना ते सुद्धा खरंच खूप काही आवडलं, मग तू कसं इतका मनावर घेतोस रे। त्यावर आता आजी म्हणते की हो ना, त्याला सवयच आहे की प्रत्येक गोष्ट ही मनावर घेण्याची, अगदी सिरियसली। त्यावर आता वल्लभरी मामी तर ती तर तयारच असते ईश्वरीला नाव ठेवायला। ती अर्णवला म्हणते की अर्णव अरे तू मात्र त्या मुलीला अगदी बरोबर ओळखलंस, मला ती मुलगी अजिबात पटत नाही। तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ मामी, उद्याचा जो मुहूर्त आहे तो 11:40 आहे, त्यामुळे अजून माझं म्हणणं खरं होण्यासाठी जेमतेम 15 तास बाकी आहेत। उद्या ऑफिसमध्ये गणपती तर बसणार नाहीच, परंतु ती मिस इंदोर ईश्वरी देसाई आहे ना, कायमची ही नोकरी सोडून जाणार हे मात्र नक्की असेल। हे ऐकून वल्लभरी मामीला मात्र खूप असा आनंद होतो आणि ती लगेच डन असं करते। तर आता आजी म्हणते की काय अर्णव काय बोलतोस। अंजली म्हणते की का रे तू त्या बिचाऱ्या मुलीच्या मागे लागला, दे ना सोडून। तर आकाश सुद्धा म्हणतो की हो ना अरे ताई एक्झॅक्टली बोलते, तू हे सर्व सोडून दे, इतकं मनावर घेऊ नको। तेव्हा मात्र अर्णव कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो, त्या सगळ्यांची चर्चा सुरूच असते। तेवढ्यात तेथे ईश्वरी येते, तेव्हा सर्वांना बघून ईश्वरी विचारते की येऊ का आतमध्ये। तर अर्णव रागाने ईश्वरीकडे पाहतो, परंतु आजी अंजली आणि आकाश मामा यांना तर ईश्वरीला बघून खूप असा आनंद होतो। आजी म्हणते की अगं ईश्वरी ईश्वरी ये ना, अगं अगदी 100 वर्ष आयुष्य आहे बरं का तुला। तेव्हा ईश्वरी नमस्कार करते आणि पुढे येते। त्यावर आता अर्णवला राग येतो, अर्णव ईश्वरीला बघून
विचारतो की तू आत्ता येथे काय करतेस. त्यावर आता ईश्वरी सांगते, ईश्वरी म्हणते की मी सगळ्यांना उद्या मागे गणेश जयंतीचं आमंत्रण देण्यासाठी आलेले आहे. बाकी सर्वांना आनंद होतो, परंतु वल्लभरी मामी ही तोंड वाकडं करते. त्यावर आता ईशू खुश होऊन म्हणते की आजी उद्या सकाळी 11:40 मुहूर्त आहे गणपती बसवण्याचा आणि आपण पूजा करणार आहोत, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी उद्या यायचं आहे आरती आणि प्रसादासाठी. तेव्हा आता अर्णव मात्र रागाने ईशूकडे बघत असतो. तेव्हा आता ईशू काही अर्णवला घाबरत नाही आणि ती सर्वांना म्हणते की येताना उद्या सर्वजण. त्यावर आता अंजली खुश होते. आजी म्हणते की अगं ईशू, तू इतकी आमंत्रण देण्यासाठी घरी आली, मग काय येणार नाही बरं, आम्ही नक्की येणार. ऐकून आता ईश्वरी खूप खुश होते, परंतु अर्णवला मात्र खूप राग येतो. तेव्हा मामा सुद्धा म्हणतात की हो ईश्वरी, आम्ही सगळेजण येणार, हो की नाही वल्लभरी लगेच तोंड वाकडं करते. त्यावर आता ईश्वरी म्हणते की सर अहो, ऑफिस तुमचंच आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला सगळ्या स्टाफकडून अगदी आग्रहाचं आमंत्रण, तुम्ही नक्की या. तर आता अर्णवला असं म्हटल्यानंतर अर्णवला तर खूप राग येतो. अर्णव अगदी रागाने पाहत असतो, तर आजी आणि अंजली मात्र अर्णवच्या फुगलेल्या चेहऱ्याकडे पाहतात आणि ईशूचं बोलणं ऐकून त्यांना आनंद वाटतो. आणि वल्लभरीच्या मामीची सुद्धा तीच अवस्था असते, कारण ती सुद्धा अगदी वाकड्या नजरेनेच पाहत असते. त्यावर आता लगेच ईश्वरी म्हणते, बरं आजी येते मी आता. त्यावर आता आजी म्हणते की अगं ईश्वरी, अगं आलीस तर काहीतरी खाऊन जा. तर ईश्वरी म्हणते की नाही आजी, अहो निघते मी, कारण खूप असे काम अजून बाकी आहे. तेव्हा आता ईश्वरी अगदी प्रेमाने हसत तेथून आता जायला निघते, परंतु अर्णव मात्र तिला लगेच थांब असे म्हणतो. तर ईश्वरी थांबते. 1 मिनिट, आली आहेस ना, मग जेवण करून जा. तर आता जेवण करून जा असं म्हटल्यानंतर आजी आणि अंजली तर आश्चर्यानेच आपल्या अर्णवकडे पाहायला सुरुवात करतात आणि एकमेकींकडे बघून मात्र हसतात. आकाश आणि मामा यांना सुद्धा एक शॉकच बसतो, परंतु वल्लभरीचा मामीचा चेहरा अगदी असा वाकडा होतो. अंजली म्हणते की चिंटू अरे सिरियस. तेव्हा अर्णव म्हणतो की यस सिरियस, आय एम सिरियस. ते बघून आजी आणि अंजली या दोघींचा चेहरा अगदी खुलतो. तर अर्णव म्हणतो की अगं आपल्या कंपनीचं ट्रेडिनेशन तू विसरलीस का ताई? एखादा एम्प्लॉई जेव्हा जॉब सोडून जात असतो तेव्हा आपण त्यांना सेंड ऑफ देतो. ईश्वरी तर उद्या दुपारच्या आतच निघून जाणार आहे, म्हणून तो ईश्वरीला म्हणतो की म्हणून तुझ्यासाठी उद्या स्पेशल ऑफ सेंड ऑफ दिन आहे. आणि ते ऐकल्यानंतर आता मात्र अंजली आणि आजी या दोघींना अर्णवचा राग येतो, परंतु मामीला आनंद होतो. त्यावर आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की फ्रॉम ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर, त्यामुळे प्लीज तुम्ही जेवण करून जा. तर ईशू म्हणते की नको सर, डिनर तर नको, परंतु उद्या आम्ही गणोबाप्पाचा प्रसादच खाईल. तेव्हा आता अर्णवला राग येतो. अर्णव लगेच रागाने उठतो आणि ईश्वरी जवळ येतो आणि ईश्वरीला म्हणतो की ही लढाई दोघांच्या सुद्धा आत्मविश्वासाची आहे. सारखा मात्र मी बाहेरून उसना घेतलेला विश्वास नाही, स्वतःवर जो काही विश्वास आहे त्या विश्वासामुळेच हा अर्णव राजशिर्के मात्र इथपर्यंत पोहोचला. त्यावर आता ईश्वरी म्हणते की हो ना सर, तुम्ही अगदी बरोबर बोलतात, फक्त आपल्या दोघांच्या विश्वासामध्ये एक छोटासा फरक आहे. माझा आत्मविश्वास हा श्रद्धेतून आला आणि तुमचा आत्मविश्वास हा अहंकारातून. मग बघूयात की उद्या मी सेंट ऑफ लंच घेते की तुम्ही गणोबाप्पाच्या महाप्रसादाच्या ताटावर बसता. बघूयात की उद्या काय होते, समजेल. तेव्हा आता इशूचं ते बोलणं ऐकून अंजली आणि आजी मात्र खुश होतात. तर अर्णव रागाने म्हणतो की हे बघ, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, विचार कर. तर आता इशू म्हणते की विचार मी नाही तर आता गणोबाप्पाने करायचं आहे. म्हणजे माझी इच्छा आहे की गणोबाप्पाने ऑफिसमध्ये यावं, पण कसं यायचं आहे हे त्याने ठरवायचं आहे. तेव्हा मात्र इशूचे हे बोलणे ऐकून आजी, अंजली आणि आकाश मात्र खुश होतात. तर मामी मात्र डोक्याला हात लावते. बापरे, अरे अर्णव, मला शंका तर होती, हिच्या डोक्यावर मात्र परिणाम झालेला आहे. काय बोलते ही मुलगी? तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो, यू आर राईट मामी, मुलगी खरंच वेडी झालेली आहे. तेव्हा आता अर्णव असं म्हटल्यानंतर आजी आणि अंजली या दोघींना अर्णवचा राग येतो. तर इशू म्हणते की चला आता येते मी, आता उद्या आपण सर्वजण भेटूयात. गुड नाईट करून आता इशू तेथून जायला निघते. तर आजी तिला प्रेमाने बाय करते आणि अगदी इशूवरती इतकी खुश असते. तेव्हा अर्णवला सुद्धा अर्णवकडे बघत इशू म्हणते की गुड नाईट सर. तेव्हा अर्णव तिच्याकडे रागाने पाहतो. तर इशू तेथून अगदी तोऱ्यात निघून जाते. तेव्हा मात्र अंजली अगदी ईश्वरीकडे बघून खुशून हसत असते. त्यानंतर आता ईश्वरी बाहेर येते आणि ईश्वरी बाहेर आल्यानंतर मात्र तिला मंजुताईंचा कॉल येतो. ईश्वरी कॉल घेते आणि बोला मंजुताई असं म्हणते आणि विचारते की झाले का काम. तेव्हा आता मंजुताई म्हणतात की हो, शलाकाला मी काही दिवसासाठी माझ्या बहिणीकडे सोडून आले. तेव्हा आता ईश्वरीच्या जीवात जीव येतो. ईश्वरी म्हणते की हो,
हो बरं झालं, आता मात्र शलाकाताईंच्या जीवाला काही धोका नाही। तेव्हा मंजुताई पण टेन्शनमध्येच म्हणतात की अगं पण त्या दिवशी जे काही घडलं त्यामुळे अजून सुद्धा ती बिचारी खरंच खूप शॉकमध्ये आहे। बरं आता ईश्वरी म्हणते की साहजिकच आहे, कारण इतकी मोठी गोष्ट त्यांच्याबरोबर घडली। त्यावर आता मंजुताई विचारतात की ईश्वरी अगं आपण पण पोलीस कंप्लेंट करायला हवी होती का ग? त्यावर आता ईश्वरी म्हणते की नाही मंजुताई, आज एक तर अगोदर त्या खचून गेलेल्या आहेत आणि त्यात म्हणजे पोलीस तपास आणि त्यात ती बिचारी आणखीनच खचून जाईल। म्हणजे तिला नोकरी लागलेली आहे आणि जर ऑफिसमध्ये हे कळलं तर तिची नोकरी सुद्धा जायची। त्यापेक्षा त्यांना त्यामधून थोडंसं सावरून द्या आणि मग नंतर बघूयात की काय करायचे ते। पण मंजुताईंना भीती असते। मंजुताई म्हणतात की अगं जर परत तिला तिच्या नवऱ्याने त्रास दिला तर किमान आपण अर्णव सरांच्या कानावर तरी हे सर्व घालायला हवं होतं। त्यावर आता ईश्वरी म्हणते की नाही मंजुताई, अहो मी मुद्दामहून ऑफिसमध्ये हे काहीच बोलले नाही आणि लोकांना काय तेच हवं असतं की एखाद्याच्या पर्सनल जिंदगीबद्दल बोलायला आणि उगाच मात्र सगळ्या ऑफिसमध्ये चर्चा सुरू झाली असती। तेव्हा मात्र आता मंजुताईंना ईश्वरीचं हे म्हणणं पटतं। मंजुताई म्हणतात की हो अगं ईश्वरी तुझं हे बरोबर आहे। त्यावर आता लगेच ईश्वरी म्हणते की हे बघा मंजुताई, ती पुन्हा कॅफेमध्ये जॉईन झाल्यानंतर आपण पुढे ठरवूयात की काय करायचे ते। तेव्हा मंजुताई म्हणतात की चालेल आणि ईश्वरी विचारते की मंजुताई अहो पण उद्याचं लक्षात तर आहे ना, अगदी लवकर यायचं आहे। तर मंजुताई म्हणतात की अहो म्हणजे काय, अगं येणारच आहे मी लवकर। आणि त्यावर आता मंजुताई फोन ठेवतात आणि घरी जायला निघतात। तेव्हा मात्र आता ईश्वरीने फोन ठेवल्यानंतर शलाका सोबत जो काही घडलेला प्रकार आहे, ईशूने आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, तो सर्व काही आता ईशूला डोळ्यासमोर येतो। तेव्हा तिला आठवून खूप असा त्रास होतो। तेव्हा आता रिक्षाला आवाज देऊन ईशू आता घरी यायला निघते आणि राकेश मात्र तिथे मध्ये टपरीवरच असतो। तेव्हा आता त्याला तीच भीती असते की त्या ईश्वरीने मात्र मगाशी स्टोरूम मध्ये मला बघितलं नाही, हे तर बरं झालं। पण शलाकाच्या बाबतीत नेमकं इने काय करायचं ठरवलेलं आहे हे मात्र मला काढून घ्यावेच लागेल। आणि तेवढ्याच समोरून त्याला मात्र ईश्वरी येताना दिसते आणि तो लगेच ईश्वरीला आवाज देतो की ईश्वरीजी। तर ईश्वरी राकेशला पाहते। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की राकेशजी अहो तुम्ही इथे। तेव्हा आता राकेश म्हणतो की अहो काही नाही, उद्या गणेश जयंती आहे ना, त्यासाठी फुलं आणि दुर्वा घ्यायला बाहेर पडलो होतो आणि विचार केला की जाता जाता चहा घेऊन जावं म्हणून चहा पित होतो आणि तुम्हाला घ्यायचा का चहा? तर ईश्वरी म्हणते की नको नको। आणि बरं झालं राकेशजी अहो तुम्ही येथेच भेटलात, अहो मी तुम्हाला त्या शलाका ताईबद्दल सांगितलं होतं ना? राकेश म्हणतो की हो हो। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो पण त्या शलाका ताईंचा डेंजर नवरा तो ऑफिस मध्ये सुद्धा त्यांना त्रास द्यायला तेथे आला होता आणि त्यांना मारून टाकण्याची तो धमकी देऊन सुद्धा गेला। तेव्हा आता राकेश मुद्दा म्हणतो की काय, कारण जो काही त्रास देणारा आहे, धमकी देणारा आहे तो तोच असतो आणि ईश्वरी समोर बोलण्याची कशी ऍक्टिंग करतो। तर तो ईश्वरीला म्हणतो की काय तो माणूस ऑफिस पर्यंत पोहोचला? ईश्वरी म्हणते की हो ना, पण बिचारी खरंच खूप घाबरून गेली। त्यावर आता ईशू विचार करते आणि म्हणते पण शलाका ताई आमच्या कॅन्टीन मध्ये काम करतात हे फक्त 3 लोकांनाच माहिती होतं, एक स्वतः शलाका ताई, एक मी आणि तर राकेश विचारतो की आणि कोण? तर ईश्वरी म्हणते की फक्त तुम्ही, आपण तिघांनाच माहिती होतं की शलाका ताई कॅन्टीन मध्ये काम करतात म्हणून। त्यावर तर राकेश लगेच विचारतो की काय मी? तर ईश्वरी म्हणते की हो। ईश्वरीजी अहो हे तर माझ्याकडून कळलं कुणाला शक्यच नाही, म्हणजे आज सकाळीच तुम्ही मला सांगितलं होतं आणि त्यानंतर तर मी खूप कामात होतो, पेंडिंग होतो, काही केसेस सुद्धा पेंडिंग होत्या, मग मी कसं कुणाला सांगू शकेल? नाही तुम्ही सुद्धा एकदा विचार करा बरं, तुमच्याकडूनच कुणाला काही सांगण्यात आलं का? त्यावर आता ईशू म्हणते की नाही मला पूर्ण आठवते की मी दुसरं कुणाला सांगितलेलं नाही म्हणून। त्यावर आता राकेश म्हणतो की अरे पण तिच्या नवऱ्याला हे कसं कळलं की त्या ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये काम करते म्हणून? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो ना तेच तर, शलाका ताईंच्या नवऱ्याला हे कळलंच कसं? तेव्हा राकेश पुन्हा म्हणतो की ईश्वरीजी अहो अशी खुनशी माणसं असतात ना, ती खूप अशी पोहोचलेली असतात आणि कोर्टामध्ये ही सर्व माणसं मी बघत असतो, मला पूर्ण खात्री आहे की त्या माणसाने अगोदर पासूनच शलाकाचा पाठलाग केला असेल आणि अगोदर पासूनच त्याच्याकडे ही सगळी माहिती असेल। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो हो हे शक्य आहे आणि हे बघा ईश्वरीजी तुम्ही काही काळजी करू नका, आपण पोलिसांमध्ये नक्की तक्रार करूया। तेव्हा आता ईशू म्हणते की हो हो। तर राकेश म्हणतो की मला एक वेगळीच भीती आहे की शलाकाच्या जीवाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो, मग मला सांगा बरं तुम्ही त्या शलाकाच्या बाबतीत काय करायचं ठरवलेलं आहे? तेव्हा आता म्हणजे जे काही ते राकेशला माहिती व्हायला नको, शेवटी ईश्वरी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की
म्हणजे हे बघा राकेशजी, यापुढे आता शलाकाजी ह्या सेफ असतील, मी त्यांची राहण्याची दुसऱ्या ठिकाणी सोय केलेली आहे. तेव्हा मात्र आता राकेश तेच काढण्याचा प्रयत्न करतो. तो विचारतो की कुठे त्यांच्या राहण्याची तुम्ही सोय केलेली आहे. तेव्हा मात्र आता ईश्वरी बरं तरी देवकृपेने ते सांगत नाही. ती म्हणते की हे बघा राकेशजी, अहो खूप असा उशीर झालेला आहे, मी आता निघते, नाहीतर आत्या परत चिडेल. तर राकेश म्हणतो की हो हो, आणि ईश्वरी आता शलाकाबद्दल ते काही सांगत नाही आणि येते असे बोलून ती पुढे निघून जाते. तेव्हा आता ईश्वरी धावतच घरी येते, परंतु राकेश मात्र खूप असा रागावलेला असतो आणि नेमकं ह्या ईश्वरीने त्या शलाकाला कुठे असं ठेवलं असेल याचा विचार करतो. एकतर काही झालं तरी ह्या इंदोरी जिलेबीला मात्र आता मनवायला हवं, नाहीतर आता शलाकाचा पत्ता तरी मला शोधायला हवा. ना धड इथे आणि न तिथे अशी गत होईल. त्यानंतर आता लगेच दुसऱ्या दिवशी ईशू आणि नमो खूप छान असे गणपती बाप्पांचे आवडते मोदक तयार करतात. ईशू आता ते मोदक आपल्या हातात घेते आणि खुशून म्हणते की गणपती बाप्पांचा आवडता मोदक हात रेडी आहे. नमो सुद्धा तो मोदक पाहून खूप खुश होते. तेव्हा आता नमो सुद्धा ते मोदक हातात घेते आणि ईशू, अगं मोदकाच्या पाकळ्या खरंच किती सुंदर बनवल्यास ग. तर ईशू म्हणते की हो ना, आवडतील ना गणूबाप्पाला. तर नमो म्हणते की ईशू, तुझ्या हातचे मोदक आवडणार नाही असं कधी होईल का, अगदी बढियाच झाले असतील. तर ईशू अगदी खुशून हसते. तेव्हा नमूला आठवण होते. नमो म्हणते की अगं आई मला नेहमी म्हणत असते की अगं नमो तू सगळं काही छान करते, पण ईशू सारखे मोदक बनवायला तुला काही जमत नाही. तेव्हा आता ईशू म्हणते की अगं ताई बस कर, खरंच मी काही करत नाही, बाप्पाला आवडतात ना म्हणून तो माझ्याकडून हे मोदक करून घेतो. म्हणून आता ईशू डब्यामध्ये ते मोदक भरत असते. नमो म्हणते की बरं ठीक आहे, आवर पटपट, तुला उशीर होईल. ईशू म्हणते की हो ताई, आणि ईशू प्रेमाने अगदी खुश होते. डबे नैवेद्यासाठी मोदक त्या डब्यात भरते. त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव एका मुलीकडून जे काही ईश्वरी आता जॉब सोडून जाणार म्हणून त्याचं लेटर लिहून घेत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की उद्या गणूबाप्पा येणारच नाहीत आणि ईश्वरीला जॉब सोडून जावे लागेल. तर लावण्य तेथे समोरच असते. लावण्य आता हे सर्व बघून अगदी खुश होते आणि हे ईश्वरी देसाई यांचं टर्मिनेशन लेटर असेल, प्रिंट आउट काढ आणि माझी साईन घेऊन ते रेडी ठेव असं तो आता मुलीला म्हणतो. तर लावण्य खूपच खुश होते. लावण्य विचारते की अरे अर्णव, खरंच तू इतका शोर आहे का, कारण तसंही आता तिने हा चॅलेंज जिंकण्याचा काही असा स्कोप राहिलेलाच नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की हो एक्झॅक्टली. तेव्हा आता लावण्य म्हणते की हो ना यार, अरे तू तिला चॅलेंजेस असे दिले की ते चॅलेंज ती कम्प्लीट नाही करू शकणार. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो ना, स्टुपिड लोक असे चॅलेंज स्वीकारतात की जे त्यांना झेपणार नाहीत ते चॅलेंज. त्यामुळे फक्त 2 तास लावण्या, 2 तासाच्या नंतर मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोरचा माझ्या ऑफिसशी असणारा कायमचा संबंध संपेल. तेव्हा ते ऐकून आता लावण्य खूप खुश होते आणि तेवढ्यात AR ला एक कॉल येतो. तेव्हा अर्णव फोनवर बोलत असतं, परंतु लावण्य अगदी खुश होत त्याच्याकडे एकटक पाहत असते. त्यानंतर मात्र आता ईशू इकडे ऑफिसला निघण्याची तयारी सुरू असते आणि गणूबाप्पाच्या ती तयारीचं सर्व सामान तेथे घेत असते. तर नमू तिला काही बॅगमध्ये भरून देते आणि घेऊन ईशूला देते. ईशू म्हणते की ताई, अगं तू पण आली असती माझ्याबरोबर, अगं तू माझं ऑफिस सुद्धा बघितलं असतं आणि दर्शन सुद्धा घेतलं असतं गणूबाप्पाचं. बरं त्या नमू म्हणते की हो ना, म्हणजे घरी आल्यानंतर आत्याने माझी सुद्धा पूजा केली असती. त्यावर आता ईशू म्हणते की ताई अगं कर ना काहीतरी, तू पटव ना आत्याला, अगं निदान थोडा वेळ तरी येऊन जा. त्यावर आता नमू म्हणते की बरं ठीक आहे, मी प्रयत्न तर करते, अगं पण आत्याला विचारायचं जरा टेन्शनच आहे. तर ईशू म्हणते की ताई मी तुला जास्त नाही बोलणार. तर नमू म्हणते की बरं ठीक आहे, मी येण्याचा प्रयत्न करते, तू मात्र पटकन निघ, तुला जाण्यासाठी उशीर होईल. तर आता ईश्वरी सर्व त्या पिशव्या घेते. नमू तिला म्हणते की अगं सांभाळून जा, त्यात मोदक सुद्धा आहे. तर ईशू म्हणते की बरं बरं ताई. त्यानंतर लावण्य एका मुलीला घेऊन ईश्वरीच्या टेबल जवळ येते आणि तेथे मात्र गणूबाप्पाची मूर्ती ठेवलेली असते आणि मस्त फुलं वगैरे तेथे ठेवलेले असतात. तर लावण्य आता त्याकडे पाहत असते आणि जो डब्बा आहे तर तो डब्बा छोटासा उचलते आणि फेकून देते आणि तेवढ्यात अर्णव तेथे येतो. अर्णव म्हणतो की 1 मिनिट लावण्य. त्या मुलीला म्हणतो की हे जे काही समोर सामान आहे ना ते सर्व उचलून त्या बॉक्स मध्ये ठेवून दे, फक्त गणपतीच्या मूर्तीला हात लावू नकोस. त्यावर आता लावण्य विचारते की AR पण का. तर आता अर्णव म्हणतो मिस इंदोरला ही मूर्ती उचलताना कळ का तिचा देव सुद्धा काही करू शकला नाही, ही फक्त आणि फक्त एक मूर्ती आहे. तेव्हा आता लावण्य म्हणते की हो दॅट्स ग्रेट. तेव्हा अर्णव रागाने म्हणतो की आज 11:40च्या पुढे 1 सेकंद सुद्धा ती मला ऑफिस मध्ये दिसायला नको. आणि तेवढ्यात आता ती मुलगी ईश्वरी देसाई यांचं टर्मिनेशन लेटर आहे
आहे तर ते घेऊन येते आणि अर्णवला दाखवते। तेव्हा आता अर्णव खुश होतो आणि ते लेटर आपल्या हातात घेतो आणि त्यावर आता साइन करतो आणि आपल्या घड्याळामध्ये पाहतो आणि अजून फक्त 1.5 तास बाकी आहे। तेव्हा हे ऐकून लावण्य तर आणखीन खुश होते। तेव्हा इशू तर इकडे गणपती बाप्पा घेऊन येणारच असते आणि इशूचा गणपती बाप्पा आता ऑफिस मध्ये येणार म्हणजे येणारच असतो आणि अर्णवचं इकडे टर्मिनेशन लेटर हे तयार असतं। तेव्हा आता अर्णव कसा हरतो आणि इशू कशी जिंकते हे पाहणे खूप असं रंजक ठरेल। तर मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये तेव्हा मात्र आता लावण्य ऑचमनला सांगत असते की गणपती सेलिब्रेशनची एकही वस्तू रिलेटेड त्या ऑफिसच्या प्रेमाइस मध्ये येता कामा नये आणि जर कोणी गणपतीची मूर्ती आत घेऊन येताना दिसले तर त्याला लगेच बाहेर काढायचे आणि इशू आता आतमध्ये येत असते। इशू आता लावण्याचं हे सर्व काही बोलणं ऐकते आणि लावण्याला उत्तर देते, जर जगाचं जो काही रक्षण करतो तर त्यालाही तुमचे 2 सिक्युरिटी गार्ड अडवू शकत नाही आणि ते अडवू शकतील असं तुम्हाला खरं वाटतं? तुमच्यामध्ये इन्सानियत थोडीशी कमी आहे पण समज सुद्धा। तेव्हा आता असं म्हटल्यानंतर लावण्याला खूप असा राग येतो। तर इशूने आता तिचं जे म्हणणं आहे ते अगदी खरं करून दाखवलेलं असतं, कारण गणपती बाप्पांची मूर्ती अगदी सर्वांच्या सोबत अगदी वाजत गाजत ती ऑफिसमध्ये घेऊन आलेली असते आणि अगदी डेकोरेशनची सुद्धा तयारी झालेली असते आणि सर्वजण गणपती बाप्पा मोरया म्हणून गणपती बाप्पाचं स्वागत करतात। लावण्य आणि अर्णव मात्र रागाने समोर उभे असतात। अंजली आणि आजी सुद्धा आलेले असतात आणि त्या सुद्धा आता इशू गणपती बाप्पांना घेऊन आली हा चमत्कार पाहून अगदी सर्वजण खुश होतात। लावण्य, मामी आणि अर्णव आता यांच्याकडे अगदी पाहूनच असतात नक्की ईश्वरीने काय असा चमत्कार केला आणि स्वतः गणपती बाप्पा सुद्धा येथे ऑफिसमध्ये आलेत। तेव्हा आता इशू खुश होऊन अर्णवकडे पाहत असते आणि अर्णव तिच्याकडे आणि सर्वजण गणपती बाप्पांच्या अंगावर फुलं उधळत असतात। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।